मुख्य हत्यार म्हणजेच त्यांचा गनिमी कावा. खानाकडे लाखाचं सैन्य, महाराजांकडे मुठभर मावळे पाठवलं गेलं. शिवाजी महाराज आपल्याला घाबरले. तुम्ही भेटीला या. कुठं? प्रतापगडाच्या पायथ्याशी. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे हा खान आला. त्या प्रतापगडाच्या पायथ्याशी शामियानामध्ये खान आला. पण 8 मात्र 1 ते 10 अंगरक्षक असतील. पण शामियानात मात्र तुझा एक अंगरक्षक आणि माझा एक अंगरक्षक. आणि मग ही युक्ती कामी आली. आणि मग माझ्या राजाला पाहून हा 7 फुटाचा अफजल्या, हाच अफजल्या म्हणतो कसा. आओ शिवा. बहुत बेसम. झुलवा पाळणा पाळणा पाळ शिवाजीचा. झुलवा पाळणा पाळणा पाळ शिवाजीचा. चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा. चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा. झुलवा पाळणा पाळणा पाळ शिवाजीचा. झुलवा पाळणा पाळणा पाळ शिवाजीचा. गाली तीट लावून बाळा काजळ घाला डोळा. उंची अंगड घालून त्याच्या पायी घोंगर वाळा. गाली तीट लावून बाळा काजळ घाला डोळा. उंची अंगड घालून त्याच्या पायी घोंगर वाळा. राजस्वरूपण डोई डोकर दृष्ट लागल बाळा. राजस्वरूपण डोई डोपण माहून सुख गोपाळा. दीपलोण उतराग लवकर दृष्ट लागल बाळा. कौसल्येचा राम तुझा हा लाल यशोदेचा. झुलवा पाळणा पाळणा बाई झडू द्यात चौघडे. शिवनेरीच्या सदरीवर भगवाचे नाव फडफडे. गडागडाचे चिरे हरपले सह्याद्रीचे कडे. आणि संभाजी महाराजांनी वयाच्या 14व्या वर्षी बुधभूषणम लिहिलं. त्यात संभाजी महाराजांनी 120 लढाया केल्या आणि एकाही वीर लढाई न हरणारा एकमेव राजा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. या
जेजुरीच्या कंटेराया जागराया जागराया आईच्या सुगणाराया जागराया आईच्या सुगणाराया जागराया जळसरणीच्या बैरी देवा जागराया जळसरणीच्या बैरी देवा जागराया जेजुरी गणवाजी चौगणवाजी चौगड धरती पलिकाड गड जेजुरी अलीकड धरती पलिकाड गड जेजुरी अलीकड रूप जाऊन बाणू गेली स्वारी देवाची भेटी झाली रूप जाऊन बाणू गेली स्वारी देवाची विसरून गेला पुण्या गावाला भंडारी देव भंडारी हा विसरून गेला पुण्या गावाला भंडारी देव भंडारी कोणी कोण बोलायची बोलच काय भंडारा उकळे तुला ह्या आगळ्या वेगळ्या अशा लग्न सोहळ्याकडे जाऊया अर्थात जेजुरीच्या खंडेराया माझ्या बसले अंगाते काळूबाई मार माझ्या बसले अंगाते काळूबाई मार माझ्या बसले अंगाते काळूबाई मार माझ्या बसले अंगाते हे सुटला माझा पदर बाई मी नव्हते बाणात सुटला माझा पदर बाई मी नव्हते बाणात आणि काळूबाई मार माझ्या बसले अंगाते काळूबाई मार माझ्या बसले अंगाते काळूबाई मार माझ्या बसले अंगाते चांग भले रे देवा चांग भले रे ज्योतिबाच्या नावाने चांग भले रे हे नाव तुझा मोठा देवा कीर्ती तुझी भारी गंगा तुझा ऐकून गर तुझ्या दारी अरे कृपा करी माझ्यावरी हा गेला तुझावर सांग मला सांग भले रे देवा सांग भले रे ज्योतिबाच्या नावाने सांग भले रे सांग भले रे देवा सांग भले रे ज्योतिबाच्या नावाने सांग भले रे देवा तुझा वासर मर्द तुझ्या भक्तावरी देवा तुझी फासर सांग भले सांग भले सांग भले सांग भले चुकले वाट जशी गेला तुझे दार रे झाला नाही जगी तुझी त्याचा तू आधार रे सांग भले सांग भले सांग भले सांग भले आलो देवा घेऊनी मनी भोळा बाबर देवा गोड माझी तू म्हणून या गे काही मोठा मागणं नाही कुणी हावर बाबा सांग भले रे देवा सांग भले रे ज्योतिबाच्या नावाने सांग भले सांग भले रे देवा सांग भले रे ज्योतिबाच्या नावाने सांग भले रे जराशी पिकली ओ छान भकली आहे मी उघड झाडाची बाई लडाची गा बाई मी तुमच्या लाडाची गा बाई मी लाडाची गा हे बाई मी लाडाची गा लाडाची कैरी बाडाची बाई मी लाडाची गा लाडाची कैरी बाडाची जराशी पिकली ओछान वाकली जराशी पिकली ना ओछान वाकली आहे मी अवघड झाडाची हे बाई मी लाडाची गा लाडाची कैरी बाडाची बाई मी लाडाची गा लाडाची कैरी बाडाची
लाडाची ग अर्ध्यांचे हात कुठेतरी बिझी आहे हा ही आवडली कुत्त्यावरती असतो. तरीच म्हटलं 10 वाजता पोलीस परमिशन असते हा. शोगट संपण्याची. हो. मग तुम्हाला रोज 12 का वाजता 12 वाजेपर्यंत आम्हाला संपवत असतो. पण आणि त्यामुळे काय होतं की पाण्यावरती पाणी रिचवतो. ते पाणी इतकं सुंदर रंगाचं असतं की तो रंग घरी गेल्यानंतर आम्हाचा दरवळत असतो. तरी दुसऱ्या दिवशी एवढे लाल दिसतात असतो. बुवा जाड्या असल्या कारणाने काड्या काढत नाही. अगदी मार्मिक. मार्मिक. पण फक्त 2 महिने द्या बघा स्लिम ट्रिम होऊन दाखवतो की नाही. बुवांकडे मी गेली 2 वर्ष बघतोय. बुवानी सांगितलं मी स्लिम ट्रिम होणार. नक्कीच. मी तुम्हाला कालच म्हटलं होतं कॉलवर हं. दादा ऐका माझ्याकडे आल्यानंतर भेटल्यानंतर म्हणू नका की तुम्ही जाडे झालात. मी नाही. बघा कसं फिट्ट आहे. अरे वा 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 किती गोलगट्ट आहे. मी इतका फिट्ट आहे की सगळे कपडे आता फिट्ट व्हायला लागले. पण बुवा तुम्ही काडी घालायचं काढलेलं आहे का बाजूला. ते काम क्रोधाचं काहीतरी सांगत होता. पिंटू चायवाला नाही मग विंचू चावला. जुही चावलाचा भाऊ आहे काय. आग लागली किंवा तोंडाला. विंचू चावला. अच्छा 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 आता मला आठवलं. त्या इंचूचा भाऊ दिसतोय. अरे बेण तुझ्या. अरे काय झालं. कोकणामध्ये गेलास कधी. कोकणात गेलोय कधी कधी. तिकडे गेल्यानंतर 7 वाजून गेले 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 की मोबाईलचा एकच उपयोग काय. फ्लॅश लावायचं पायाखाली बघायचं. आ, कशासाठी. कशासाठी. विंचू चावेल म्हणून. अरे बाबा. कारण हा विंचू इतका विषारी आ, अख्खी चळचळ चळचळ फक्त टंक मारला की अरे बाबा एवढी जळजळ होईपर्यंत एवढं तिखट खायचं कशाला. पोटात एवढी जळजळ 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 होते तर तिखट खायचं नाही. ऍसिडिटी वाढते. तू एवढा भुकेलाच आहेस का. काय झालं. मग अशी चहाचा विषय आता ऍसिडिटीचा विषय. जळजळ ती जळजळ नाही ऍसिडिटी जळजळ नाही. मग विंचवाने जर डंक मारला आ, तर अख्ख्या शरीरात जळजळ जळजळ जळजळ. आणि अरे म्हणून बाबा, जळजळ. कळी जळजळ किती आहे दिवसभर जळजळ. हा म्हणून सांगतो हा. विंचू चावला हा, हा. विंचू चावला. विंचू चावला. काय मी करू विंचू चावला. कुणाला सांगू. विंचू चावला. कसा ग कसा. विंचू चावला. विंचू चावला. विंचू चावला विंचू चावला विंचू चावला हो. कसा ग कसा. विंचू चावला. विंचू चावला विंचू चावला विंचू चावला हो. चिंटू चायवाला 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 चायवाला. कानावरचे केस इथे बाळा इथे काय काय. फिल्टर होऊन का आवाज जातो का. अबे चिंटू चायवाला. अरे भूमिया अजून बघू हो येते मला लाज. केला शृंगार आज घातला या साज. केला शृंगार आज घातला या साज.